थंडीचे दिवस सुरू झाल्यानंतर एक कपल आले होते. अहो डॉक्टर, सकाळी खूप छान थंडी पडते आणि अंगाचा जो गरमपणा आहे ना, तो खूप आवडतो आम्हाला. पण हे पुढे कसं न्यायचं? हे अजून रोमॅन्टिक कसं बनवता येईल? ऐकूया आजच्या पॉडकास्टमध्ये. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. धुक्यानं होणारी दिवसाची सुरुवात, दिवसभर भरून राहणारा हवाहवासा गारवा आणि रात्री उतरत जाणारा तापमानाचा पारा. थंडीच्या या प्रसन्न ऋतूत आपल्या नात्याला रोमांस आणि इंटिमसीनं रिचार्ज कसं करायचं जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. डॉक्टर, आपण सुरू करूया प्रश्नोत्तरांना. पहिला प्रश्न विचारतो, नेमेची येतो पावसाळा, तसंच थंड का मोसम पण दरवर्षीच येतो, पण रोमॅन्टिक नात्याला दरवर्षीच हा ऋतू नवं काही घेऊन येतो, काही देऊन जातो? ॲक्च्युली आपल्या इव्होल्युशनरी बायोलॉजीमध्ये सीझन्सचं खूप महत्त्व आहे. आणि जर आपली फिजिकल, आपलं जे ह्युमन बिईंग्सचं फिजिकल स्ट्रक्चर आहे, दोन्ही पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये सायकल्सचं खूप महत्त्व आहे. त्याच्यामध्ये सीझन्सचं सायकल असतंय, आपल्या रिप्रोडक्टिव्ह लाईफचं सायकल असतं, एस्पेशली स्त्रियांमध्ये. फॉर एक्झाम्पल आपलं ॲडॉलेसन्स होतं, प्रेग्नन्सी आहे, लॅक्टेशन आहे, मेनोपॉज आहे, असे सीझन्स आपल्या लाईफमध्ये पण असतात. सो नॅचरली आपलं जे शरीर आहे ते ऋतूंशी खूप क्लोजली कनेक्टेड आहे. इतकं की आपण बघतो की भारतामध्ये काय, पूर्ण जगामध्ये सीझन्सशी रिलेटेड खूप फेस्टिवल्स असतात, खाण्यापिण्याची चंगळ असते, वेगवेगळ्या सीझन्समध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोशलाइज करतो. तर मग साहजिक आहे की अट्रॅक्शन आणि सेक्शुअल इंटरॅक्शन जी असते ती पण सीझन्सप्रमाणे बदलत असते आणि त्याच्यामध्ये प्रेफरन्सेस असतात. आपण प्राण्यांकडे बघितलं तरी सुद्धा स्प्रिंग म्हणजे जो वैशाख ऋतू आहे किंवा कुठल्याही विंटर नंतर येणारं जे सीझन असतंय ते लहान प्रोजेनीचं असतंय. म्हणजे नवीन जन्माला येणाऱ्या काव्स किंवा जे इन्फंट्स किंवा जे प्राणी असतात ते स्प्रिंगमध्ये येतात, कारण की त्यावेळेला खाण्यापिण्याची खूप अबंडन्स असते. आणि सीझन्समध्ये एक प्रकार पण आपण बघतो इव्होल्युशनमध्ये की एकत्र खूप रिप्रोडक्टिव्ह व्हॉल्यूम असतो आणि सगळ्यांचीच चंगळ असते त्यावेळेला. फॉर एक्झाम्पल जर वाघ सिंह त्यावेळेला हंटिंग करत असले तरी सुद्धा त्या कळपाचं जे प्रोग्रेशन आहे ते थांबत नाही, जरी फूड अबंडंटली अवेलेबल असलं इतर सगळ्या प्राण्यांना. तर आपण सुद्धा एक प्रकारचे प्राणीच आहोत आणि म्हणून ह्या सीझनल फ्लक्च्युएशनला आपण आपलं शरीर यूज टू आहे. त्यामुळे आपले जे रिप्रोडक्टिव्ह सायकल्स आहेत किंवा सेक्शुअल सायकल्स जे आहेत ते पण सीझन्सला फॉलो करतात. मॉडर्न लाईफमध्ये काय झालंय की सगळ्या प्रकारचं खाणं कायमच अवेलेबल असते. आपण हवं तेव्हा नवीन कपडे, हवं तेव्हा सोशलायझेशन, हवं तेव्हा गोड पदार्थ, हवे ते फ्रूट्स कुठूनही जगातनं ऑर्डर करतो. त्यामुळे कुठेतरी मॉडर्न लाईफस्टाईल आणि आपली इव्होल्युशनरी बायोलॉजीमध्ये एक गॅप झाली आहे की आपलं शरीर एक गोष्ट एक्सपेक्ट करतं पण अवेलेबिलिटी सगळ्याच गोष्टीची कॉन्स्टंट असते. त्यामुळे एक कन्फ्युजन असते की आपण नक्की कुठल्या सीझनमध्ये आहोत. टिपिकली जेव्हा हिवाळ्याचं सीझन असतं आणि हे आपण विंटर सीझन टिपिकली फक्त थंडीचंच असतं असं नाही. आपल्याला मेंटली अझम्पशन असतं की विंटर हा सीझन थंडीचा असतो, पण ॲक्च्युली विंटर हा सीझन बऱ्याचशा प्रांतांमध्ये फॅमिनचा असतो, स्टार्वेशनचा असतो. तर तो सीझन क्वायटनेसचा असतो. सगळ्याच ॲक्टिव्हिटीज कमी करायचं, गॅदर करायचं, शांत व्हायचं. काही प्राणी हायबरनेट सुद्धा करतात. तर ह्युमन बिईंग्समध्ये सुद्धा ॲक्च्युली आपली इव्होल्युशनरी टेंडन्सी तशी आहे की थंडी सुरू झाली की ॲक्च्युली आहाराची व्हरायटी असते ती हळूहळू कमी होते. आपल्याला झोप जास्ती प्रमाणात लागते, एस्पेशली ज्या देशांमध्ये अंधार जास्त होतो. आपण भारतात लकी आहोत की आपलं डे टाईम आणि नाईट टाईम सिमिलर ड्युरेशनच असतं. आपल्याला खूप असं अंधारपणा जाणवत नाही आणि आपलं डे टाईम बऱ्यापैकी ब्राईट असतं.
तरी सुद्धा भारतामध्ये सुद्धा नॉर्थ आणि साऊथमध्ये सिग्निफिकंट फरक असतो सीझनल व्हेरिएशनमध्ये आणि टेम्परेचरमध्ये. इतकं की साऊथ इंडियामध्ये विंटर असा खूप थंड नसतो आणि त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचं काही कमीपणा येतो असं नाही. उलट काही नॉर्थ इंडियन स्टेट्समध्ये भाज्या वगैरे जास्त प्रमाणात मिळायला लागतात विंटरमध्ये आणि खरा जो फॅमिनचा पिरियड असतो तो समर टाईम असतो. सो तापमान आणि सीझन हे दरवेळेला जगामध्ये कोरिलेटेड आहे असेलच असं नाही. ज्या थंडीबद्दल आपण बोलतोय, फॉर एक्झाम्पल रोमॅन्टिक होणं, सेक्शुअली इंटरेस्टेड होणं, ती अशी गुलाबी थंडी आहे जी आपल्या बॉडीसाठी कम्फर्टेबल आहे. सो आपल्याला माहिती आहे रिसर्चमधनं की बॉडी कम्फर्ट जी आहे ती अप्रॉक्सिमेटली 18 डिग्रीज टिल 26 डिग्रीज ही आहे. आपण टॉलरेट करतो 26 डिग्रीज 28 डिग्रीज पेक्षा जास्त जे टेम्परेचर असतं आपण ते शॉर्ट ड्युरेशनसाठी टॉलरेट करतो आणि मग परत कम्फर्टेबल टेम्परेचरला परत येतो. म्हणून कुठल्या बिल्डिंग्समध्ये एअर कंडिशनिंग वगैरे असतं ते एका कॉन्स्टंट टेम्परेचरला असतं. ऍक्च्युली आपल्या बॉडीला सर्वायवलसाठी काय लागतं ते एक्स्ट्रीम्स लागतात. सो तो जो शॉक असतो खूप थंडीचा किंवा खूप गरमीचा तो आपल्या बॉडीला एक स्ट्रेसर असतो आणि त्या स्ट्रेसरमुळे आपलं फिटनेस असतं. त्यामुळे एका दृष्टीने असंही म्हणता येईल की जे लोक कायम एसी मध्ये असतात एकाच टेम्परेचरमध्ये असतात ते लेस हेल्थी असतात कम्पेअर्ड टू जे लोक सीझनल टेम्परेचर व्हेरिएशन्स आपल्या शरीराला एक्सपोज करतात. खूप गरम पण ते उगीच एसी लावत नाहीत किंवा खूप थंडी असली तरी खूप लगेच हीटर लावतील किंवा खूप गरम राहतील किंवा कायमच गरम पाण्याने आंघोळ करतील. सो ज्या लोकांना बॉडी टेम्परेचर एक्सपोज करायची सवय असते ते जास्त फिट असतात. मग काय म्हणायचं की तुमची कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस व्हॅस्क्युलर फिटनेस ह्या स्ट्रेसरच्या एक्सपोजरनी असली तर तुमचं सेक्शुअल फंक्शन पण बेटर असणार आहे. मग रोमॅन्स कसा आणायचा थंडीमध्ये? तर कॉन्ट्रास्ट ही गोष्ट खूप महत्वाची ठरते रोमॅन्ससाठी. त्यामुळे खूप थंडी आहे, आपण पांघरून घेऊन झोपलोय आणि आपल्या शेजारी जो पार्टनर आहे त्याचं शरीर वॉर्म आहे, तर त्या थंडीच्या आणि गरमीच्या कॉन्ट्रास्टमध्ये टचचं जो महत्व येतं ते खूप इम्पॉर्टंट ठरतं रोमॅन्स इनिशिएट करायला किंवा रोमॅन्स वाढवायला. जर बाहेर खूप गरम आहे आणि आपण कूल टच यूज केला, फॉर एक्झाम्पल बरेच वेळा सेक्स थेरपीमध्ये कपल्सना सांगतो तुम्ही आईस क्यूब्स यूज करू शकता किंवा कोल्ड गार पाण्याचं टब शेजारी ठेवायचं, त्याच्यामध्ये थोडा बर्फ टाकायचा, थोडं रोज वॉटर टाकायचं आणि किंवा जे क्रीम असतं ते थोडंसं कोल्ड वॉटरमध्ये ठेवायचं आणि मग आपले हात गार करून जर आपण टच केला शरीराला तर त्याचं जे सेन्सेशन असतं ते अराउजिंग होऊ शकतं, ते अजून इंटिमेसी वाढवण्यासारखं असतं. बहुतेक स्त्रियांना अनुभव असतो जे ब्युटी पार्लर वगैरे मध्ये जातात की चेहऱ्यावरती बर्फ फिरवणं, पोर्सचं साईज कमी करणं किंवा एक गार पाण्यात भिजवलेलं फडकं तोंडावरती फेशियल झाल्यानंतर लावणं हे प्लेझंट वाटतं. ते प्लेझंट वाटतं कारण की त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट असतो. खूप गरम वातावरण आहे आणि चेहऱ्यावरती गार पाणी लावलेलं गेलेलं आहे. जेव्हा खूप थंडी असते तेव्हा गरम अंगाला लागलेलं आवडत असतं. सो सीझनल व्हेरिएशनमध्ये आपण जेव्हा टेम्परेचर कॉन्ट्रास्ट आणतो त्यावेळेला आपण त्या टचला किंवा त्या सेन्सेशनला रोमॅन्ससाठी इनिशिएशन म्हणून यूज करायला हरकत नसते. टच आहे किंवा आपण जे जे यूज करतो, फॉर एक्झाम्पल आईस क्यूब्स यूज करणं आहे किंवा आईस्क्रीम यूज करणं आहे, आपण फूड यूज करतो, वेगवेगळे फ्रूट्स अंगावरती टाकून यूज करतो ते जर फ्रीजमधले असले. सो अशा टेम्परेचर कॉन्ट्रास्टला यूज करून आपण रोमॅन्स आणि इंटिमेसी वाढवू शकतो. राईट मॅडम, सध्या होतंय काय की टेम्परेचर खूप खाली खाली उतरतंय आणि तुम्ही म्हणलात तसं थंडीचा एक ड्रॉबॅक असाही असतो की सकाळी उठवत नाही किंवा अंग जड होतं किंवा काही करावं वाटत नाही. तर असं होऊ नये आणि या उलट दुसऱ्या बाजूला जाऊन इंटिमसी बहरावी यासाठी नेमकं प्रत्येक कपलनी काय करायला पाहिजे? चांगला प्रश्न आहे आणि हा प्रत्येक कपलचा इंडिव्हिज्युअल प्रेफरन्स पण असू शकतो. त्यामुळे मी जरी म्हटलं तरी प्रत्येक कपल फॉलो करेल असं नाही, कारण प्रत्येकाची रिदम असते. जसं आपण बोललो तसं सर्केडियन रिदम एक असते, आपल्या स्वतःची सायकल असते, आपले प्रेफरन्सेस असतात. काही जणांना सकाळी लवकर उठायला आवडतं, काही जणांना उशिरा झोपायला आवडतं. पण कपल्स निगोशिएट करू शकतात की हो थंडीमध्ये सुद्धा, कारण काय सकाळचं वातावरण इतकं फ्रेश असतं आणि आपल्याकडे आपण लकी आहोत की सकाळ उजेडानी व्यवस्थित वेळेत होते की तुम्हाला कामाला उशीर होणार नाही. इतका उशिरा पण सूर्य उदय होत नाही की तुम्हाला उठवतच नाही.
सो अजूनही आपल्या देशामध्ये सनलाईटनी जागं होणं हे छान आहे आणि ते सनलाईट कोवळं असतं, त्यांनी उकडत नाही. त्यामुळे अशा रूममध्ये आपली झोपायची सोय करावी जिथे सनलाईट सकाळी सकाळी एंटर होतं. तर त्या सकाळच्या सूर्याच्या प्रकाशामध्ये जागं होणं आपल्या पार्टनरबरोबर, ते एक वेगळंच रोमॅन्स घडवून आणतं. सकाळच्या वेळेला रोमॅन्ससाठी वेळ क्रिएट करणं, वन्स ऑर ट्वाइस अ वीक, असं रोजच केलं पाहिजे असं नाही, पण वन्स ऑर ट्वाइस अ वीक पण खूप बेनिफिशियल ठरतं. तुमचं जे वेकनिंग असतं ते एका ऑक्सिटोसिन बूस्टनी होतं, आणि ऑक्सिटोसिन एक खूप महत्वाचा हॉर्मोन आहे आपल्या ब्रेनमध्ये. तर तुमचा दिवस चांगला घडून येतो त्याच्यामुळे. इंटिमसी आहे, कॉन्व्हर्सेशन्स आहेत. एक 10-15 मिनिटं आपण पिलो टॉक, म्हणजे शेजारी लोळत पडलोत, एक छान वातावरण झालंय, सूर्याचा प्रकाश खिडकीतनं येतोय, आपल्या चेहऱ्यावरती पडतोय, आणि ते इन्स्टन्सेस घेऊन आपण एकमेकांशी गप्पा मारतो, आपला दिवस प्लॅन करतो, चांगल्या चांगल्या आठवणी काढतो, चांगल्या गोष्टींची आठवण करतो, चांगल्या गोष्टींबद्दल प्लॅनिंग कसं करायचं हे करतो. तर दिवस चांगला सुरू करण्यासाठी ही जी इंटिमेसी आहे ही खूप महत्वाची ठरते. मग तसंच रात्री झोपताना सुद्धा, सपोज तुम्ही टाइम केला आहे, रात्री झोपायच्या वेळेला आपण वेळ द्यायचा, तर बेडरूमचं जे टेम्परेचर आहे ते लो असू दे. बेडरूमचं टेम्परेचर लो असलं तर जी शरीराची जी वॉर्मथ असते ती तुम्हाला जास्त स्टिम्युलेट करते एकमेकांना हग करायला, कडल करायला, किस करायला. अँड अगेन मग त्यावेळेला इंटरकॉर्स किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी प्लॅन करणं जास्त सुटेबल असतं. अगेन हे काय रोजच करायला पाहिजे असं नाहीये. फिजिकल इंटिमेसी दरवेळेला सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये कन्व्हर्ट व्हायला पाहिजे असं नाहीये. पण स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आणि टच हा खूप महत्वाचा ठरतो आपली ब्रेन केमिस्ट्री चेंज करण्यामध्ये. त्यामध्ये झोप चांगली लागते. तर जेव्हा आपण उठतो तेव्हा पॉझिटिव्ह थॉट्सनी आपण उठायची शक्यता असते, आणि तेच आपण कॅरी फॉरवर्ड करू शकतो. ह्या एक्सपिरियन्सेसच्या मेमरीज असतात, ते पुढच्या एपिसोडसाठी एक बँक ठरतात. तर पूर्वी पण आपण बोललो की दोन सेक्शुअल एपिसोडचा मधला जो काळ असतो तो ऍक्च्युली सगळाच फोर प्ले असतो. तर असे जे एपिसोड्स असतात जे प्रेशस असतात किंवा मेमोरेबल असतात, जिथे इंटिमेसी खूप डीप जाते किंवा एक डीप कॉन्व्हर्सेशन होतं, आणि ह्या कॉन्व्हर्सेशन्समध्ये शक्यतो कॉन्फ्लिक्ट किंवा जुन्या गोष्टी आणू नये. जिथे खूप राग आहे, तणतण आहे, काहीतरी खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट डिस्कस करायची आहे, ती आउटसाइड द बेडरूम करावी, डायनिंग टेबलवरती किंवा लिव्हिंग रूममध्ये किंवा स्टडीमध्ये. बेडरूममध्ये शक्यतो इंटिमेसी प्रेमळ, कंपॅशनेट, काइंड, एनकरेजिंग, पॉझिटिव्ह, अपलिफ्टिंग अशी असावी. तर ते कॉन्व्हर्सेशन पुढे जेव्हा टचमध्ये कन्व्हर्ट होतं, तर त्याची जी मेमरी असते ती फोर प्लेसाठी खूप उपयोगी पडते, पर्टिक्युलरली नेक्स्ट एपिसोडसाठी. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्या थंडीच्या क्लोजनेसना, इंटिमेसीला एक बँक क्रिएट करत असता की पुढच्या सेक्शुअल एपिसोडसाठी त्याचा तुम्हाला उपयोग होत असतो, आणि पुढच्या वेळेला फोर प्लेचं जे ड्युरेशन असतं किंवा इफेक्टिव्हनेस असतं ते खूप सिग्निफिकंटली तुम्ही वाढवू शकता. तर ह्या रात्रीच्या ऍक्टिव्हिटीला किंवा सकाळच्या ऍक्टिव्हिटीला थंडीमध्ये आपण स्पाइसअप करायला बऱ्याच गोष्टी यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही रूम फ्रेग्रन्सेस आहेत, अरोमाथेरपी ऑइल्स, ते हिवाळ्यामध्ये जास्त येतात, कारण का जो कॉन्ट्रास्ट असतो ऑइल्सचा बर्निंगचा, तो आपल्याला आपण जास्त सेन्सिटिव्ह असतो, कारण की पंखे वगैरे नसतात. आता ज्या एरियाजमध्ये विंटर एवढं स्ट्रॉंग नसतो तिथे पंखे वगैरे चालू असतात, कदाचित रूम फ्रेग्रन्सेस किंवा अरोमाथेरपी इतकं इफेक्टिव्ह ठरत नाही. पण तेच ऑइल्स, अरोमाथेरपी ऑइल्स, अशा वेळेला आपण बेडक्लोथ्सला यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल पिलोजच्या कॉर्नर्सवरती अरोमाथेरपी ऑइल्स यूज करता येतात, किंवा जी चादर आपण अंगावरती ओढतो त्याच्या कॉर्नर्सला ते लावता येतात. फ्लावर्स आहेत, एक दुसरं प्लांट्स किंवा फ्लावर्स बेडरूममध्ये यूज करायचे सजवायला. आपण पूर्वी फूडबद्दल बोललो होतो, पण ती ऍक्टिव्हिटी युजली आफ्टरनून्समध्ये जास्ती सुटेबल ठरते. फूड रिलेटेड जेव्हा आपण सेन्शुअस टचमध्ये किंवा इंटिमेसीमध्ये यूज करतो. सो अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ते त्या नाईट टाईममध्ये किंवा सकाळच्या वेळेला कपल्स शेड्यूल करू शकतात. आता बहुतेक कपल्सना प्रॉब्लेम असा असतो की नाही, आम्हाला सगळं स्पॉन्टेनियस पाहिजे. जरी असलं तरी 1-2 एपिसोड्स तरी शेड्यूल केलेले बरे असतात.
म्हणजे आपण मेंटली प्रिपेअर्ड असतो आणि आपण त्याच्यासाठी प्लॅन पण करू शकतो. ज्या गोष्टी मी म्हणाले की 2 एपिसोडच्या मधली इंटिमेसी वाढवण्यासाठी असतं, त्याला आपण प्लॅनिंग करून प्रिएम्प्ट करू शकतो. हो, आपण असं फ्लटिंग करतोय किंवा एकमेकांना मेसेजेस पाठवतोय, रिमाइंडर्स पाठवतोय किंवा थंडीशी रिलेटेड फ्लावर्स खूप इझिली मिळतात. कुकिंग, आपण जर एकत्र कुकिंग करत असलो तर त्याचा आनंद घेऊ शकतो. कधी कधी डेट नाईटचे मील्स आपण एकत्र कुक करू शकतो. सो अशा सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या विंटरमध्ये जे सीझनल टेम्परेचर व्हेरिएशन असते त्याला आपण यूज करू शकतो आपली इंटिमेसी वाढवण्यासाठी. आणि जर आपल्याच ठिकाणी खूप थंडी नसली, आपण थंडीच्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून विंटर रोमॅन्स इतका पॉप्युलर आहे, बोथ मूव्हीजमध्ये सुद्धा, लिटरेचरमध्ये सुद्धा. आणि एव्हरी डे लाईफमध्ये आपण जेव्हा ब्रेक घेतो, वी प्रिफर की आपण कूल एरियामध्ये जाऊ. जे लोक खूप थंडीच्या ठिकाणी राहतात ते समर वेकेशन्सला जातात, पण आपण आपल्या देशामध्ये युजली गरम असतं. सो वी प्रिफर की आपण थंडीच्या लोकेशनमध्ये जाऊन त्याचा आनंद घेऊ. अगदीच. आणि मला असं वाटतं की पावसाळ्याच्या तुलनेत थंडीत आजारी पडण्याचं प्रमाणही कमी होतं. तर याचा पण फायदा करून घेत आपण आपला आहे तो फिटनेस पण जर वाढवला तर त्याचा पण फायदा कुठेतरी सेक्स लाईफला होऊ शकतो. ऍक्च्युली हे मिथ आहे की सीझनल व्हेरिएशनमुळे आपण आजारी पडतो. पूर्वीच्या काळी काय व्हायचं की विंटर, आणि नॉट नेसेसरीली विंटर हा थंडीचा सीझन होता, जो फॅमिनचा सीझन होता, तिथे आपलं न्यूट्रिशन खूप पुअर व्हायचं, खायला प्यायलाच नसायचं. बरोबर. तर आजच्या काळात आपण इमॅजिनच करू शकत नाही की अशी सिच्युएशन की सीझनली आपल्याला खायला प्यायला काही मिळत नाही. पण एक काळ असा होता जो आपल्या शरीराला फॅमिलियर आहे की खाण्यापिण्याची अवेलेबिलिटी खूप कमी झाल्यामुळे, आपलं न्यूट्रिशनल स्टेटस डिटिरिएट झाल्यामुळे आपली इम्युनिटी डाऊन होत होती. तापमान चेंज झाल्यामुळे आपली इम्युनिटी डाऊन नाही होत. ओके. आपलं रेसिलियन्स कमी झालंय म्हणून आपली इम्युनिटी डाऊन होते. आपण कायमच एसी मध्ये राहतो, आपण कधीच आपल्या शरीराला कष्ट देत नाही. तर ज्या वेळेला एक्सटर्नल टेम्परेचर चेंजेस होतात, जे नॅचरल आहे, जे मिलियन्स ऑफ इयर्ससाठी आपण एक्सपिरियन्स करतो, त्याच्यामुळे मग आपलं इम्युनिटी डाऊन झाल्यामुळे आपण इन्फेक्शन्स कॅच करतो. कारण की सीझनल चेंजेसमध्ये वेगवेगळे इन्फेक्शन्स येत जात असतात. ते काय आपल्याला इन्फेक्ट करण्यासाठी येत जात नसतात, ते त्यांचं कामच करत असतात, ते होतच असते त्यांच्यामध्ये. सो इन्फेक्शन सेंचुरीज ओल्ड आहेत. आपण किती क्विकली कॅच करतो हे आपल्या इम्युन फंक्शनवरती अवलंबून असते. आपला इम्युन फंक्शन अगेन आपल्या बेसिक फिजिकल नीड्स, म्हणजे आपण किती छान ब्रीदिंग करतो, आपलं हायड्रेशन काय आहे, आपलं सर्केडियन रिदम आपण मेंटेन करतो का, आपल्या झोपेची क्वालिटी काय आहे, आपलं मेंटल स्ट्रेस लेवल्स किती आहेत, आपण किती आपले इमोशनल नीड्स मीट करतो, आणि आपलं न्यूट्रिशन किती चांगलं आहे, आपण एक्सरसाइज किती करतो, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपली इम्युन स्टेटस ठरते. मग जेव्हा सीझन चेंज होऊन वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये असतात, जे मिलियन्स ऑफ इयर्ससाठी असतात, तर काय बदललंय? आपण बदललोत. इन्फेक्शन्स नाही बदलले, ना सीझन्स बदललेत. तर आपल्या लाईफस्टाईलच्या चेंजेसमुळे आपण इन्फेक्शन्स कॅच करतो. तर रेनी सीझनमध्ये इन्फेक्शन्स वेगळे असतात, ते वॉटर बॉर्न असतात, म्हणजे जास्त करून डायरिया, व्हॉमिटिंग, नॉझिया, काहीतरी अशा प्रकारचे असतात. जे विंटरचे जे असतात ते युजली रेस्पिरेटरी असतात, म्हणजे सर्दी खोकला होणं, पडसं होणं, घसा पकडणं, ज्या लोकांना अस्थमा असतं किंवा आधी इतर छातीचे रोग असतात त्यांना न्यूमोनियाचं रिस्क असणं. तर हे सगळे जे इन्फेक्शन्स प्रिव्हेन्शनची जी गोष्ट आहे ती पहिल्यांदा स्वतःचा फिटनेस आणि रेझिलियन्स वाढवण्याची गोष्ट आहे. म्हणजे परत टेम्परेचरला एक्सपोज होणं वेगवेगळ्या, हे आपण आर्टिफिशियली पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जरी आपण कायम एसी मध्ये बसत असलो तरी आंघोळीच्या वेळेला गार पाण्याने आंघोळ करणं, गरम पाण्याने आंघोळ करणं, ऍटलिस्ट काही वेळासाठी स्वतःला उन्हाला एक्सपोज करणं किंवा हाय टेम्परेचरला एक्सपोज करणं, आत बाहेर करणं. बहुतेक लोक अवॉइड करतात, त्यामुळे नाही ते सारखं एसी मधनं बाहेर आत बाहेर केल्यामुळे मी आजारी पडलो. नाही, तुम्ही आजारी पडलात कारण की तुमच्या शरीराचं रेझिलियन्स आणि टॉलरन्स कमी झालंय. हो, असे पण काही बिल्डिंग्स आहेत जिथे एसीज रिस्पॉन्सिबल आहेत आजारांसाठी, कारण का ती जी सिस्टम आहे ती क्लीन केली जात नाही किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शियस ऑर्गॅनिझम्स ग्रो होत असतात, हेही आपल्याला माहिती आहे. सो त्याच्यावरती जो उपाय आहे इन्फेक्शन्स न होण्याचा किंवा तो तुमची हेल्थ इम्प्रूव्ह करण्याचा आहे. तुम्ही तुमचं न्यूट्रिशन किंवा एक्सरसाइज, तुमची स्लीप, स्ट्रेस हे सॅक्रिफाईस नाही केलं पाहिजे. तुमचं मेंटल रिलॅक्सेशन कायम ठेवलं पाहिजे.
जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये हेल्थी फील करता तेव्हाच तुम्ही तुमचं सेक्शुअल डिझायर, इंटिमेसी, अट्रॅक्शन एनहान्स करू शकता. नाही तर ते बोरिंग होते, कारण अरे आज पण सेक्स करायचं का, सो बोरिंग. मग बाहेरची हवा किती सुंदर असली, बाहेर ऑपॉर्च्युनिटीज किती चांगल्या असल्या तरी सुद्धा आपण ते नोटीस करत नाही, कारण काय आधीच आपण आजारी असतो आणि आजारी पडायच्या आधीच आपण आजारी असतो. बरोबर. विच मीन्स युअर हेल्थ इज नॉट ग्रेट, म्हणून मग तुम्ही आजारी पडता. मग ते एक निमित्त होतं, जाऊ दे आपण सुट्टी घ्या. आणि आत्ताच रिसेंटली आमचे जे मेंटॉर आहेत त्या अकॅडमीत त्यांचं एक रील मी बघितलं आणि ते किती खरं आहे माझ्या लक्षात आलं की साधारणपणे ऑगस्टमध्ये सुरुवात होते, गणपती आले, जा मोदक खा, तूप खा, हे खा, मग वेगवेगळे कार्यक्रम होत असतात म्हणून फास्ट फूड खा, भजी खा, रस्त्यावरती आपण गणपती बघत फिरत असतो, मग ते जे दिसेल ते खायचं. मग ते नाही संपलं तर नवरात्री येते, नवरात्री नाही संपली की दसरा नाही तर दिवाळी नाही तर हॅलोवीन नाही तर आता क्रिसमस, मग क्रिसमस नाही तर न्यू इयर नाही संपला की व्हॅलेंटाईन्स. मग व्हॅलेंटाईन्सला आता मला डिझायर नाहीये, आता इरेक्शन येत नाहीये, काय करायचं? का तर तुम्ही ऑगस्ट पासून जे सेल्फ अब्यूज सुरू केलंय तुमच्या हेल्थचं, त्याला ब्रेकच नाही मिळालेलं. आणि सगळ्यात इफेक्टिव्ह अब्यूज ऑफ द सिस्टम इज शुगर इन इट्स व्हेरियस फॉर्म्स. जितकी जास्त साखर खाल्ली जाते तितकं जास्त तुमची बॉडी स्लगिश, ओबीस, अनफिट, मेटाबॉलिक अनफिट, लिव्हर डिस्फंक्शन, थायरॉइड डिस्फंक्शन, हे सगळ्या गोष्टी आपण अक्युम्युलेट करत असतो. मग लोकांना वाटतं अरे आपण ते फॅटी लिव्हर झालं कसं काय कळलंच नाही मला. वर्षाचे 6 महिने तर हेच खात होते ना, पॉइझन. बरोबर. मग का नाही होणार? आणि दिस इज विदाउट कन्सिडरिंग पीपल हु आर ड्रिंकिंग अल्कोहोल थ्रू इट ऑल. सो मॅडम, आपण आजारांकडनं परत थोडंसं रोमांसकडे येऊया. तर परत तेच आहे, म्हणजे की रोमॅन्टिक व्हायचं आहे तर काही साध्या सोप्या टिप्स तुम्ही ऑलरेडी खूप शेअर केलेल्या आहेत. पण आता असं समजू की आपण हा पॉडकास्ट नोव्हेंबरमध्ये रेकॉर्ड करतोय, तर हा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत पुढचे 3 महिने समजा थंडीचे आहेत आपल्याकडे अजून. तर काय नेमकं करायला पाहिजे जर ते लॅकिंग असेल तुमच्या रिलेशनमध्ये, ती इंटिमसी, किंवा तर एक रिचार्ज करायची संधी म्हणून पण या सीझनकडे बघता येईल आपल्याला? ॲब्सोल्युटली. आणि किती छान छान ऑपॉर्च्युनिटीज असतात. विंटर सीझन हा सेलिब्रेशनचा सीझन आहे, इंटिमसीचा सीझन आहे, फॅमिली इंटिमसीचा सीझन आहे, सुट्ट्या असतात, ट्रॅव्हल स्केड्यूल होत असतो, व्हॅलेंटाईन्स डे फेब्रुवारीमध्ये असतो. सो फॉरवर्ड प्लॅनिंगचा विचार करता आपण खूप सगळ्या गोष्टी कन्सिडर करू शकतो. तुम्ही वेकेशन कन्सिडर करता येतो, टाईम आऊट आहे, वेगवेगळ्या इव्हेंट्ससाठी. फॉर एक्झाम्पल आपण जी इंटिमसी म्हणालो होतो ना, एक्सपिरियन्शियल इंटिमसी, तर वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. तुम्ही कपल म्हणून कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असतात, आर्ट आहे, कुकिंग आहे, किंवा काही एक्सपिरियन्सेस तुम्हाला घ्यायला आवडतात, ट्रेकिंग आहे, विंटर ट्रेक्स खूप छान असतात, कुठल्या गोष्टी तुम्हाला नेचरमध्ये एक्सपिरियन्स करायच्या असल्या तर तसल्या प्रकारचे जे एक्सपिरियन्शियल वेकेशन्स असतात ते स्केड्यूल करणं. मग रोमॅन्टिक गेटअवेज फॉर कपल्स असे खूप बिझनेसेस आहेत जे तुम्हाला एक्सपिरियन्स, नॉट जस्ट ट्रॅव्हल, पण फॉर एक्झाम्पल काही शिकायची संधी असते. फॉर एक्झाम्पल एक माझं फेवरेट म्हणजे एक हिमालयन रायटिंग रिट्रीट म्हणून एक आहे की तुम्ही क्वायट ठिकाणी जाऊन रायटिंग करू शकता, एकमेकांबरोबर लेख लिहिणं, पोएट्री लिहिणं, एक्सप्लोअर करणं, तुमची जी इंटेलेक्च्युअल इंटिमसी आहे त्या गोष्टीला एक्सप्लोअर करणं. मग काही फॉर एक्झाम्पल कपल्सना घरी कुकिंग करायला आवडतं, त्यांना माहिती आहे की आम्ही एकत्र जेव्हा कुठल्या गोष्टी करतो तेव्हा आमची इंटिमसी इम्प्रूव्ह होते किंवा आम्हाला एकमेकांशी बोलायला खूप आवडतं. तर नुसत्याच गप्पा मारत बसण्यापेक्षा किंवा शेजारी बसून मोबाईलमध्ये डोकं घालण्यापेक्षा काहीतरी शिकलं एकत्र, जे तुम्ही एव्हरीडे लाईफमध्ये करू शकता, की फक्त वेकेशनमध्ये नाही. फॉर एक्झाम्पल काही वेकेशन्स असतात की तुम्ही वेकेशनवरती जाऊन करता, पॉटरी आहे किंवा पेंटिंग आहे, ड्रॉइंग आहे, आणि काही जे असतात ते तुम्ही शिकून घरी परत अप्लाय करू शकतात. आणि कुकिंग फॉर एक्झाम्पल किंवा काही स्पेशल गोष्टी बनवणं आहे, ह्या गोष्टी आपण वेकेशनवरती शिकून एव्हरीडे कपल लाईफमध्ये आपण त्याला इनकॉर्पोरेट करू शकतो, की एक डेट नाईट आहे जिथे आपण एकत्र कुकिंग करतो. तर अशा गोष्टी शिकणं दोन्हीकडनं फायदेशीर ठरते, की तुमची इंटेलेक्च्युअल इंटिमसी पण वाढते, एक्सपिरियन्शियल इंटिमसीमध्ये एक बँक तयार होते इंटिमसीची, प्लस तुमच्या एव्हरीडे रिलेशनशिपला एक रिचार्ज मिळतं, की आपण काहीतरी नवीन केलं. आपण काही एपिसोड्स केले होते जिथे
काय खूप बोरिंग झालंय सेक्स लाईफ. तर सेक्स लाईफला स्पाइस अप करण्यासाठी तुम्हाला चांगले मेमरीज पण लागतात, चांगले टचचे एक्सपिरियन्सेस आहेत, काही नवीन लोकेशन्सचे एक्सपिरियन्सेस आहेत, काही नवीन साऊंड्सचे, स्मेल्सचे. सो तुमचे जेव्हा 5 सेन्सेस तुम्ही एंगेज करता तुमच्या सेन्शुअल एक्सपिरियन्सला एनरिच करायला, तेव्हा ते मेमरीज तुमच्या सेन्शुअल लाईफसाठी खूप उपयोगी पडतात. फॉर एक्झाम्पल, एका कुठल्या तरी रिट्रीटमध्ये कपल मसाज ऑफर केलं होतं. तर त्या कपल मसाजमध्ये टर्किश बाथ आहे, मसाज आहे, किंवा ऑइल मसाज आहे, किंवा रोज परफ्यूम आहे, किंवा अशा गोष्टी जेव्हा इन्क्लूड केले जातात त्या तुमच्या मेमरी बँकमध्ये राहतात. का आपण पूर्वी पण म्हणालो होतो की स्मेल आपला सगळ्यात एन्शंट सेन्स आहे. तर जेव्हा स्मेलला आपण इन्क्लूड करतो सेन्शुअलिटीमध्ये, ती मेमरी बँकमध्ये जास्त वेळ टिकते. सो अगेन, आपण जे कपल्स असतील कोणी ते आठवण करत असेल, त्या आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, तर ते रेस्टॉरंट का आठवतं? कारण की तिथे आपण एंटर करता करता जे स्मेल्स होते ते खूप इन्व्हायटिंग होते, किंवा जे आपण जेवलो होतो ते खूप फ्लेवरसम आणि फ्रेग्रंट होतं. तर टेस्ट आणि स्मेल ह्या दोन्ही गोष्टी मेमरीजसाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. आणि त्याच मेमरीज आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये, जे आपण सो कॉल्ड बोरिंग लाईफ म्हणतो, की उठलो, कामाला गेलो, डबा खाल्ला, परत आलो, ह्यामध्ये त्याच्यामध्ये इंटरप्शन्स आणून त्या एपिसोड्सला किंवा त्या एक्सपिरियन्सेसला रिमेंबर करून आपण रेस्ट ऑफ द इयरला, उरलेल्या वर्षामध्ये खूप आनंद घेऊ शकतो. अगेन, विंटर्समध्ये बहुतेक फॅमिली टाईम महत्त्वाचा ठरतो. सो फॅमिलीज बरोबर राहताना कधी कधी स्ट्रेस खूप वाढतो. तर त्या स्ट्रेस बस्टिंग ज्या ॲक्टिव्हिटी असतात युजली फिजिकल असतात. फॉर एक्झाम्पल, कुठल्याही फॅमिली गेट टुगेदरमध्ये थोडासा वेळ काढून मे बी ट्रेकला गेलं सगळ्यांच्या बरोबर, किंवा एक पिकनिक ऑर्गनाईज केली, किंवा सिंगिंग आणि डान्सिंग काहीतरी सगळ्यांनी मिळून केलं, तर ते जे फॅमिली इंटरॅक्शन्सचा जो स्ट्रेस असतो तो कमी झाल्यामुळे मग आपण इंटिमेसी वाढवू शकतो. स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंटमध्ये सेन्शुअलिटी, सेक्शुअलिटी फ्लरिश होत नाही. त्यामुळे आपल्याला जर माहिती असलं की कुठलं तरी इंटरॅक्शन खूप स्ट्रेसफुल असणार आहे, फॅमिली गेट टुगेदर, सगळ्याच फॅमिलीज खूप छान ब्लेंडेड असतात असं नाही, काही फॅमिलीजमध्ये थोडे टेन्शन्स पण असतात, पण तो काळ असा आहे की भेटावं लागतं. दिवाळीमध्ये जाऊन तुम्हाला नमस्कार करावाच लागतो, रिस्पेक्ट्स द्यावेच लागतात, किंवा न्यू इयरमध्ये काही लोकांना भेटावंच लागतं, त्यांच्याशी इंटरॅक्ट करावंच लागतं, ती गेट टुगेदर व्हावं लागतं. तर असं करावं की त्याला सँडविच करावं, त्याच्या आधी आणि नंतर काही प्लेझंट एक्सपिरियन्सेस आपण इन्क्लूड करावे, म्हणजे त्या एपिसोडचा जो स्ट्रेस असतो तो आपण थोडासा डायल्यूट करू शकतो, एक बफर झोन राहतो. कुठल्या तरी स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंटमधून आपण डायरेक्टली दुसऱ्या स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंटमध्ये गेलो, तो कुठलाही असेल, मे बी इट वर्क स्ट्रेस आहे, किंवा होम स्ट्रेस आहे, किंवा मुलांचं स्कूलिंग आहे, किंवा जे काय असेल ते, तर तो स्ट्रेस मॅग्निफाय होतो. तर 2 स्ट्रेसफुल इव्हेंट्सच्या मध्ये काहीतरी एक ब्रेक किंवा एक एपिसोड प्लॅन करावा जो डिस्ट्रेसिंगचा असतो, जो काही कपल म्हणून तुम्ही निगोशिएट केलाय स्वतःसाठी. शक्यतो ती जी ऍक्टिव्हिटी आहे एकत्र करावी, म्हणजे त्याचं मेमरी बँक होतंय. सो आपण फॉर एक्झाम्पल स्मेल इन्क्लूड केलंय, टच इन्क्लूड केलं आहे, आपण काही मेमोरेबल एक्सपिरियन्सेस, फिजिकल एक्सपिरियन्सेस केलेत, आपण वेकेशनबद्दल बोललोय, आपण फॅमिली गेट टुगेदर्स बद्दल बोललोय. काही वेळेला आपल्याला मुलांना इन्क्लूड करावं लागतं. सो मुलांना इन्क्लूड करता करता कपल्सनी इंटिमेसी कशी मेंटेन करावी अशा वेळेला, तर शेअर्ड चाइल्ड केअर असं पण कपल्स निगोशिएट करू शकतात, की काही दिवस काही फ्रेंड्स असतील ते मुलांना बघतील, मग या कपलला इंटिमेसीसाठी वेळ मिळेल, आणि दुसऱ्या वेळेला मुलं एका कपलकडे राहतील, म्हणजे दुसऱ्या कपलला इंटिमेसी मिळेल. अशी खूप कपल्स करतात सध्या सुद्धा, कारण का आपली जी ही अननॅचरल लाईफस्टाईल आहे, कपल्स न्यूक्लिअर फॅमिलीज किंवा एका इन्सुलेटेड फ्लॅट ब्लॉकमध्ये राहायची, तर ती कपल्सना इंटिमेसीसाठी वेळ देत नाही. जर तुम्हाला लहान मुलं असली तर पहिली गोष्ट जी सॅक्रिफाईस होते ती इंटिमेसी आहे. बरोबर. तर लहान मुलांसाठी एंगेजमेंट असणं, ऍक्टिव्हिटीज असणं, प्लस अडल्ट्स काहीतरी ऍक्टिव्हिटी असणं, असे पण आता खूप हॉलिडेज आहेत जे केटर करतात. आणि काही सोसायटीज आहेत किंवा काही कपल ग्रुप्स आहेत ज्यांनी हे ओळखलंय, हे चॅलेंज. तसं तुमच्या जर सोसायटीमध्ये तसं नसलं तर तुम्ही प्रोऍक्टिव्ह होऊन असं काहीतरी क्लब होऊन कपल ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता, ज्याच्यामध्ये मुलांच्या ऍक्टिव्हिटीज पण टेक केअर ऑफ केले जातात आणि अडल्टसाठी पण काही ऍक्टिव्हिटीज असतात. आय थिंक ह्या आयडियाज पुढे फर्दर करता येण्यासारख्या आहेत सगळ्या.
मग अजून सपोज आपण डीपर इंटिमेसी बद्दल बोललो तर काहीतरी नवीन सेक्शुअली जे तुम्ही कधीच अटेम्प्ट केलं नाहीये ते ह्या फेजमध्ये ह्या सीझनमध्ये प्लॅन करता येणं एक आयडिया असू शकते. फॉर एक्झाम्पल ड्रेसिंग अप आहे किंवा इंट्रीग आहे किंवा सरप्राईज आहे किंवा काही स्पेशल प्रॉप्स आहेत यूज करायचे, फेदर्स वगैरे. तर ह्या वेळेला थोडंसं इन्व्हेस्टमेंट करून ते एक्सपिरियन्स प्लॅन करता येतो. तो ह्या सीझनला जास्त सुटेबल असतो. आपण जास्त वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स यूज करू शकतो. सॅटिन, सिल्क असे जे सेन्शुअस मटेरियल्स असतात ते ह्या टेम्परेचरला जास्त सुटेबल असतात यूज करायला. सो ह्या सगळ्या आयडियाजमध्ये काहीतरी 1-2 आयडियाज असतील जे क्लिक होतात. बी प्रिपेअर्ड की प्रत्येक आयडिया काम नाही करणार. पण ऑल्सो बी प्रिपेअर्ड की त्याला ह्युमरमध्ये तुम्ही कसं ट्रान्सफॉर्म करू शकता. कारण की ह्युमर जी गोष्ट आहे ती इंटिमेसीला वाढवणारी असते. सो आपण काहीतरी मजा करतोय, आपण काहीतरी ॲडव्हेंचर करतोय ह्या भावनेने जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी ट्राय करतो तेव्हा यू आर प्रिपेअर्ड फॉर इट टू फेल अँड इट्स नॉट अ बिग डील. कारण की त्यामुळे तुम्ही जवळ आलात, त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी डिस्कस केल्यात, त्यामुळे तुम्ही एंगेज झालात एकमेकांच्या बरोबर. हे जास्त महत्वाचं आहे. एक लास्ट टिप म्हणजे आहे की खूप थेरपिस्ट आहेत ज्यांनी गेम्स बनवलेत कपल्ससाठी. सो ज्या कंट्रीजमध्ये अंधार जास्त वेळ असतो, जास्त वेळ संध्याकाळी बाहेर जाऊ शकत नाही किंवा थंडीमुळे बाहेर पडता येत नाही, अशा एरियाजमध्ये कपल इंटिमेसीचे गेम्स प्ले करतात. कार्ड गेम्स आहेत, काही इंटिमेसी रिलेटेड बोर्ड गेम्स आहेत. ह्या सगळ्यांमध्ये पण आपण एंगेजमेंट एकमेकांशी वाढवू शकतो. आपण आपलं रिलेशनशिप डीप करू शकतो. एकमेकांना कसं जास्त ओळखायचं ह्या प्रश्नांची उत्तर आपण शोधून काढू शकतो. थँक्यू मॅडम. म्हणजे हा संपूर्ण एपिसोड आता थंडी सुरू झालेली आहे आणि रोमांस कसा फुलवायचा याविषयी आपण चर्चा केली, गप्पा मारल्या आणि तुम्ही खरंच खूप सारे ऑप्शन्स सांगितले आणि काही मेंटल ब्लॉक्स जे आपल्या डोक्यात वर्षानुवर्ष बसलेले असतात की सीझनल चेंजमुळे आपण आजारी पडतो किंवा थंडीत काही न करणं हे जास्ती उत्तम आहे किंवा हे सगळे मिथ्स आहेत आणि उलट थंडीत आपण जास्तीत जास्त अजून एनर्जेटिक होऊन आपलं नातंही परत रिचार्ज करू शकतो आणि जर ती इंटिमसी लॅक असेल तर ती नव्यानं आपण फुलवू शकतो. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा व्ही फॉर वजायना पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.